तुम्ही त्या ठिकाणी आमच्या गरीबाच्या घरी पाय लावले, तुम्ही त्या ठिकाणी आमची विचारपूस केलीस, आमच्या त्या ठिकाणी अशा प्रकारची कसं काय चाललंय एवढं विचारलं तरीही आम्हाला सगळं पावलं. आपण व्यवहारामध्ये एखादा म्हणतो की नाही, चला तुम्ही कधीच आमच्याकडे अजून जेवायला आला नाहीत मग इतके त्या ठिकाणी तुम्ही आपल्या सलगी कधीतरी त्या ठिकाणी काय करा, सलगीनं तुम्ही काय करा, आमच्या घरी जेवायला यावं असं वाटतं, काय येत नाही तुम्ही. आणि त्यावेळेस पुढची ती व्यक्ती म्हणते बाबा की तुम्ही एवढं आम्हाला प्रेमानं घरी बोलवताय जेवायला, ते त्या ठिकाणी ह्याच्यापेक्षा वेगळं काय गोड असू शकतं. तुमचं जेवण आम्हाला पावलं, तुमचं आमंत्रण आम्हाला पावलं, पण आम्हाला वेळ नाही बरं. त्या ठिकाणी तुमच्या आम्हाला भावना आम्हाला पोचल्या, आम्हाला सगळ्यात त्या भावना आमच्यापर्यंत आल्या. ह्याला म्हणतात पावले पावले तुझे आम्हा सर्व. तुमचं आम्हाला आमंत्रण पावलं बरं का, त्या ठिकाणी पण नका त्रास घेऊ तुम्ही, पण आम्ही तुमचं बोलणं हेच आम्हाला 5 पक्वान्नाच्या पलीकडे आहे. याला म्हणतात पावले पावले. म्हणजे पुढचा आपण जर अचानक म्हणलं हे आम्हाला काय वेळ नाही आणि असं काय आम्ही जेवायला यायला तुम्हाला त्या ठिकाणी एवढं सोपं वाटतं का, आम्ही एवढं पेट्रोल डिझेल जाळून तुमच्याकडे भाजी भाकरी खायला यायचं का, बेसन भाकरी खायला यायचं का, तुमची काय ताकद असणार आहे, तुम्ही काय शिरापुरी श्रीखंडपुरी बालुशाही लाडू गुलाबजाम वगैरे देणार आहेत का, असं आपण उद्धट बोलत. आपण त्या पुरुषाचा मान मर्यादा राखण्यासाठी म्हणतो की नाही तुम्ही बोलवलं यातच आम्हाला आमचं पोट भरलं, तृप्त झालो आम्ही. याला म्हणतात पावली पाव. विनयानं नकार देणं, विनयानं तुमचं आमंत्रण आलं, तुमचं त्या ठिकाणी प्रेम आम्हाला कळालं, यातच पोट भरलं, काय जेवणामध्ये तरी आहे असं आपण विनयानं पुरुषाला नकार देतो. तसं देव भगवान परमात्मा तुकोबाराला इथं काही सांसारिक ऐहिक प्रापंचिक गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असावे. की तुकोबाराया तुमच्या घरामध्ये धनाची कमतरता आहे, 4-5 मुलं आहेत, त्या मुलांना त्या ठिकाणी पोट भरत नाही, पत्नीत रागा करते, संसारामध्ये काही त्रुटी आहेत, वैगुण्य आहे, तुम्ही काहीतरी माझ्याकडे त्या ठिकाणी मागा. त्यावेळेस तुकोबारा विनयाने म्हणतात ना का, गुणगायीने आवडी ह्याची माझी सर्वजोडी, लगे मुक्ती आणि संपदा. तुझी मुक्ती नको, परमार्थातलंही नको, संसारातलं तर नकोच नको. न लगे मुक्ती भक्तीतली आणि न लगे संपदा प्रपंचातली, न लगे संपदा, मग संत संग देई सदा, न लगे मुक्ती आणि संपदा. तुकोबारा विनयाने म्हणतात बाबा रे की आम्हाला काही तू देऊ नको आणि लगे माईक पदार्थ हे त्या ठिकाणी तिथे माझे अर्थ नको, तिथं मन माझं तू देऊ नकोस, तुला द्यायचं झालं तर माझ्या म्हणण्याप्रमाणे हेची दान देगा देवा, तुझा विसरण बाबा, तुझा विसर होऊ देऊ नको, हे आम्हाला दे, आमच्या पद्धतीप्रमाणे दे. आणि तुला जर वाटत असेल ह्या ह्या गोष्टी द्यायच्या, तुकोबाराला रिद्धी द्यायची, सिद्धी द्यायची, धन द्यायचं, वैभव द्यायचं, आणि हे जर त्याला त्या ठिकाणी असं द्यायची इच्छा असेल तर ते सगळं आम्हाला मिळालंय असं तू समजून चाल. पावले पावले तुझे आम्हा सर्व, पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझं प्रेम आम्हाला मिळालं, ह्यातच सगळं काही भरून पावलं मिळालं हे की नाही. त्या ठिकाणी आम्ही त्यामुळं सुखी झालो. आता मात्र आमच्यासारख्या जगामध्ये 3 त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी, आम्ही वैभवाची धनी, आम्ही वैभवाची धनी, 3 त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी. तुझं प्रेम आम्हाला मिळालं, आता 3 त्रिभुवनामध्ये आम्ही वैभवाचे धनी आहोत, आम्ही त्या ठिकाणी श्रीमंत आहोत. पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझं आम्हाला सगळं पावलं, नको तुझा नको भाव होऊ देऊ. आता तुझ्यापेक्षा वेगळा काहीतरी भाव, हा जो भक्तिभाव निर्माण झालेला आहे माझ्या अंतःकरणामध्ये, भक्तिभाव, प्रेमभाव, स्नेहभाव निर्माण झाला तुझ्याविषयी, हा भाव संपुष्टात येऊन दुसरा प्रापंचिक भाव मनामध्ये निर्माण करू नको दिवस, ठीक आहे ना. त्या ठिकाणी दुसरा भाव नको हा. आणि म्हणून अनेक दुजा नको भाव दुजा देऊ, नको नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, दुसरा भाव नको, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. तुकोबारा स्पष्ट म्हणतात की नाही पहिल्या मालिकेतल्या शेवटच्या चरणामध्ये, त्या ठिकाणी दुसरं काही देऊ नको, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, ब्रह्मज्ञानही नको मला,
ज्या ब्रह्मज्ञानामुळे अहंकार निर्माण होईल आणि ते ज्ञान वायाला जाईल, ते ब्रह्मज्ञानही नको. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. आत्मस्थिती भाव सुद्धा नको. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त असावा, तू देव असावा. तुझ्या माझ्यामध्ये कुठलं द्वैत नसावा, अद्वैत असावा. त्या ठिकाणी अशा प्रकारची एक भावना मला माझ्या मनामध्ये स्थिर कर. त्या ठिकाणी दुसरं काही देऊ नकोस. अशा प्रकारचं मी तू पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघरू. तुझ्यामध्ये एकच, माझ्यामध्ये एकच घोंगडी असावी. कुठलाही द्वैत भाव नसावा, मतभेद नसावा. नको तुझा भाव हो, अशा प्रकारचा भाव आहे. नको तुझा भाव हो देव. तुझा भाव म्हणजे भावाभावातले फरक आहेत. भाव, प्रेम भाव, द्वैत भाव. भावाचे प्रकार सांगितले तुम्हाला. कांत भाव, मातृभाव. नंतर त्या ठिकाणी अशा प्रकार बंधू भाव. भाव भावावर प्रेम करतो त्याला काय म्हणतात? बंधू भाव. आहे की नाही? त्या ठिकाणी पत्नी पतीवर प्रेम करते किंवा पत्नी पतीवर प्रेम करते, ह्याला कांत भाव म्हणतात. काय म्हणतात? कांत भाव म्हणतात. नंतर त्या ठिकाणी परस्परांच्या विषयी शेजारीवर प्रेम करतो, त्याला स्नेहभाव म्हणतात. आहे की नाही? भूता परस्परो पडे पडो मैत्र जीवांचे स्नेहभाव म्हणतात. हे की आणि नंतर त्या ठिकाणी हे भावाभावातले फरक आहेत. बंधुभाव, नंतर त्या ठिकाणी हे सगळे भावामधले फरक आहेत. तसं मातृभाव, आई मुलावर प्रेम करते, त्याच्या तोंडावरून हात फिरवते. माझं आछडे ग, माझं बछड ग, गोड रुपड ग, ह्याला म्हणतात मातृभाव. मातृभाव म्हणतात. वात्सल्य भाव दुसरं नाव याला, वात्सल्य भाव आहे. आता त्या ठिकाणी आई तोंडावरून मुलाच्या हात फिरवते, याला मातृभाव म्हणतात. आणि आठवड्यानं दाढी वाढली नंतर आपली नावी आपल्या तोंडावरून हात फिरवतो, याला काय म्हणतात? 50 रुपये भाव टाक. हा बाजार भाव झाला. तो सोडत नाही, तो काही आपल्या आईसारखा फुकट हात फिरवी. तो काय करतो? कॅश टाक. नाही तर परत त्या ठिकाणी तो विना पाण्याची करायला बसलाय. अरे एवढा हजामत करून गेला, माझ्या 50 रुपये दिले नाही त्याला, काय त्याला काढीला पाहिजे त्याच्या श्रीमंतीला. म्हणजे तो तिथं त्याचा तो मातृभाव नसतो, तो आजार भाव असतो. म्हणून ह्या भावाभावामध्ये जे फरक असतात तसे अष्टसात्विक भाव सांगितलेले आहेत. अष्टसात्विक भाव आहे. असो म्हणजे इथं हा भाव महत्वाचा आहे की जो हा स्नेहभाव, प्रेम भाव, अद्वैत भाव जो निर्माण झाला आहे तो परत माझ्या मनातला कमी होऊ देऊ नको. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव, हाच भाव कायम ठेव. नको तुझा भाव होऊ देऊ. जेथे तेथे देखे तुझीच पावले. आणि मी डोळे उघडले आणि जर चराचरामध्ये सृष्टीमध्ये पाहायला सुरुवात केलं तर मला कुठल्याही विषयाचं दर्शन होता कामा नाही. कुठल्याही प्रापंचिक व्यवहारातल्या गोष्टीचं दर्शन होता कामा नये. तर मी डोळे उघडले आणि जर पाहायला सुरुवात केली तर जेथे तेथे देखे तुझीच पाऊले. जेथे तेथे देखे तुझीच पाऊले. त्रिभुवन संचले विठ्ठलागा. त्रिभुवन संचले विठ्ठलागा. जेथे तेथे देखे तुझीच पाऊले. अशी व्यवस्था कर. मी डोळे उघडले की जसं त्या ठिकाणी मुचुकुंदाने मागितलं होतं की नाही, देवा माझी निद्रा एक तर भंग होता कामा. आणि निद्रा जर भंग माझी जर केली, जो माझा कोणी निद्रा भंग करील त्याला तात्काळ अग्नी प्राप्त व्हावा, तो जळून भस्म व्हावा. आणि मी निद्रा भंग झाल्याबरोबर मला तुमचं प्रत्यक्ष प्रथम दर्शन व्हावा, अशी त्यांनी मागणी मागितली होती देवांकडे मुचुकुंदाने. तसं मी डोळे उघडल्यानंतर मुचुकुंदच तुकोबाराय पुढे. म्हणजे आता गाण्यानंतर आपण कधी सांगू. तुकोबाराय म्हणतात जसं त्यानं वर मागितला होता की माझ्या डोळे उघडल्यावर मला झोपेतून उठल्यावर मला तुझं दर्शन व्हावं, तसं तुकोबाराय म्हणतात मी दृष्टी टाकावी, तिथं काय व्हावं? तुझं ब्रह्मदर्शन व्हावं. जेथे तेथे देखे तुझीच पाऊले. तुझी पावलं मला पाहायला मिळावी. त्रिभुवन संचले विठ्ठलागा. जेथे तेथे देखे तुझीच पाऊले. जिथं तिथं तुझी मला पावलं दिसली, तुझी पावलं दिसली पाहिजे, तुझी पावलं दिसली पाहिजे. त्रिभुवन संचले विठ्ठलागा. आणि म्हणून त्रिभुवनच तुझ्या पावलामध्ये काय आहे? समाविष्ट आहे. हे आपण आपल्या वामन चरित्रामध्ये पाहतो की नाही. त्रिभुवन संचले. बोल तुला काय पाहिजे? त्यावेळेस सांगितलं, बळीराजांना सांगितलं की मला त्रिपाद भूमी पाहिजे.
श्रीपाद भूमी पाहिजे. हे तो प्रकरण सगळ्यांना हा दृष्टांत भागवतातला विदित आहे, माहीत आहे. म्हणजे त्रिभुवन तुम्हाला त्या ठिकाणी श्रीपाद भूमी. एक तर तुझं वय लहान, तुझी मूर्ती लहान, पण मागणं मात्र तुझं वेगळंच काहीतरी महान दिसतंय. त्रिभुवन तुझ्या पावलानं 3 पावलं भूमी किती येणार आहे रे? तू तीन तीन जिल्हे माग, पुणे, नांदेड, 3 जिल्हे माग, त्या ठिकाणी 3 जिल्हे माग, 3 तालुके माग, 3 राष्ट्र माग, 3 देश माग ना. भारत, युरोप, अमेरिका देऊन टाकतो मी तुला, मला काय कमी आहे? मागून तर बघ ना. नाही म्हटले मी त्रिपाद भूमीच घेईन. म्हटले मी त्या ठिकाणी काय आहे, अल्पसंतुष्ट आहे. म्हणलं बाबा त्रिपाद भूमी, पण माझ्या पायाने तिथं. मग भगवान परमात्मेनं त्या आपल्या बळीराजाचा उद्धार करण्यासाठी मग विश्वरूप घेतलं, महान व्यापक रूप घेतलं. पहिलं पाऊल त्या ठिकाणी पृथ्वी पादाक्रांत केली, आकाश व्यापून टाकलं दुसऱ्या पावलानं. आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू हा प्रश्न विचारला. आता तर 2 क्षेत्र झाली. त्या ठिकाणी मृत्यूलोक झाला, स्वर्गलोक झाला. आता पाऊल कुठे ठेवू? म्हणले आता एकच राहिलंय. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते. ही देखील माझ्या वाट्याला आलेली माझी काय ही जागा क्षेत्रच आहे. माझ्या वाट्याचं हे क्षेत्रफळ आहे ना, 3.5 हाताचं हे माझ्या मालकीचं आहे. राहिले ते आता हे जे होतं ते बाहेरचं देऊन टाकलं. आता हे इदम शरीरम कौंतेय, हे क्षेत्र देखील माझ्या मालकीचं क्षेत्रफळ आहे. ह्याचा 7-12 माझ्याच नावावे. अजून काही तो गेलेलं नाही. मग ह्याच्यावर पाऊल ठेव. तिसरं पाऊल काय ठेवलं? बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं आणि भगवान परमात्म्याला पाताळाचं अधिराज्य देऊन टाकलं, साम्राज्य देऊन टाकलं, त्रिभुवनाचं राज्य देऊन टाकलं. आपण झाला द्वारपाळ बळीचा, असं त्या ठिकाणी तो का म्हणे बळी जीव दिला पाया तळी, असंही म्हणा. असो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्रिभुवन संचले विठ्ठला. त्रिभुवनामध्ये तुझा संचार आहे असा देखील एक अर्थ लागू शकतो. त्रिभुवनामध्ये तुझं सूत्रसंचालन आहे हा दुसरा अर्थ लागू शकतो. त्रिभुवनामध्ये साचलेले तुझीच पावलं आहेत, त्रिभुवन व्याप्त आहेत आणि त्रिभुवन संचले विठ्ठला का. त्रिभुवनाचं सूत्रसंचालन तूच करतोस, नाही का. एखादा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमाचा एक होस्ट असतो. होस्ट म्हणजे कुणी कुणाचा सत्कार करायचा, कुणी कुणा करायचं हा तो माईकवरून सांगत असतो की अमक्या तमक्यांचा सत्कार ते करतील, त्यांचा सत्कार हे करतील. जे सूत्रसंचालन, ज्यांच्याकडे माईक असतो आणि ज्यांच्या हातामध्ये सर्व त्या ठिकाणी नियोजन असतं की पुढे आता अर्धा तास हा नृत्याचा कार्यक्रम होईल, अर्ध्या तासानंतर त्या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम होईल, अर्ध्या तासानंतर हस्तकला प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. हे जे कोणी संचालन करतं त्याला सूत्रसंचालन म्हणतात. तसं त्रिभुवनाचं संचालन हे देवा तुझ्याकडे आहे. त्रिभुवन संचले विठ्ठला बघा. असो भेदा म्हणून त्या ठिकाणी सगळ्या त्रिभुवनामध्ये तुझं सूत्रसंचालन आहे. आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये जो वाद आहे की हे आम्ही करते आहोत, ह्या संसाराचे निर्माते आहोत किंवा संसार करते आहोत, हा जो आमच्या मनामध्ये भेद निर्माण झाला आहे, तो भेद मात्र त्या ठिकाणी हा भ्रमाचा संवाद आहे. भेदाभेद मती भ्रमाचे संवाद. हे भेदाभेद मत जे आहेत, अहम भाव, सोहम भाव, अमुक तमुक, मी त्या ठिकाणी जीव आहे का देव आहे, अमुक आहे तमुक आहे, ही जी मतं वेगवेगळी पडलेली आहेत. हा भेदाभेद विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हा जो भेदाभेद हा भेदाभेद निर्माण कशामुळे होतो? भ्रमामुळे होतो. भेद कशामुळे? भ्रमामुळे निर्माण होतो. एक दोघंही त्या ठिकाणी एका आपल्या रेल्वेच्या विंडो सीटवर बसलेली दोघं होते समोरासमोर आणि त्यांचं कडाक्यानं वाद सुरू झाला सकाळी सकाळी. एक म्हणायचं गार लागतंय खिडकी बंद कर, एक म्हणायचं नाही गरम होते खिडकी उघडी ठेव. दोघांची ठणाठणी झाली आणि मुद्द्याचा प्रश्न गुद्द्यावर आला. दोघांनी एकमेकाला आता धरणार आणि रेन्सी होणार. तेवढ्यामध्ये टीसी आला तिथं आणि म्हणले कशावरून भांडणं करताय, कशासाठी भांडणं करताय. परत त्या ठिकाणी पोलिसांना बोलावं लागेल, अटक होईल, तुमचा वेळ बरबाद होईल. काय म्हटले मला गार लागतंय ना, खिडकी उघडतोय. म्हणजे मला गरम होतोय ना, खिडकी बंद करतोय. त्यावेळेस टीसीने सांगितलं हा तुमचा वाद भ्रमाचा आहे, मूर्खपणाचा आहे. तर त्या ठिकाणी खिडकी जर खिडकीकडे बारकाईनं पाहतीला काचच नाही, खिडकीला काय नाही, काचच नाही. म्हणजे ती उघडी ठेवली काय बंद केली काय हे तुमच्या हातातच नाही. त्यामुळे हा वादाचा प्रश्नच
त्या निर्माण होत नाही. हा भ्रमामुळे निर्माण झालाय. तुम्ही जर भ्रमाचा निराश केला असता, बंद करायची तिला काच एका तपासून पहा, तुमचा हा भ्रमाचा संवाद आहे. हा एक विनोद आहे, भ्रमाचा संवाद. आम्हा नको वाद यांशी त्यांशी देऊ, आम्हाला हा वाद देऊच नकोस. हा जगत निर्माण झालं का केलं का काय, त्याचा निर्माता कोण आहे, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देवची जाणे, तूच जाणे आम्ही काय न जाणे, आम्हाला जाणून नेलं करी माझे मन, तुझी प्रेम खून धावून या. काय प्रमाण सुंदर तुकोबारांची आहेत की बस जाणून मला जाणत कर, पण जाणून परत काय कर, निंत कर. हा मला हुशार कर, पण त्या जाणीवेचा जाणीव शहाणीव सांडोनी आदुरी किंवा जाणीव नेणीव भगवंती नाही. हरि उच्चारणे पायी मोक्ष सदा. हरि उच्चारणा जर मोक्ष येतं, जाणीवत नेणीवेत. आता आपल्याला या काही मान दंभ चेष्टा मिळवण्यासाठी आपण कीर्तन प्रवचन आपल्याला शिकावं असं तरी कधी कधी वाटतं की मी मोठ्यात मोठा कीर्तनकार, माझ्यापेक्षा कोणी मोठा कीर्तनकार नसावा, माझं नाव सगळीकडे असावं, माझ्याच सगळ्या हँडबिलला माझंच नाव असावं. ह्यासाठी काही आपला प्रयत्न असू शकतो काहींचा, म्हणजे सगळ्यांचाच असतो असं नाही. पण हे त्या ठिकाणी आम्हा नको वाद यांशी देऊ. तुकोबाराय म्हणतात आम्हाला मात्र तू त्या ठिकाणी त्या वादात शिरायचं नाही. आम्हाला जाणत कर, पण जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या. जाणत कर, पण जाणतेपणाचा अहंकार देऊ नको, परत नियमत कर. हा म्हणून त्या ठिकाणी आम्हा नको वाद त्यांशी देऊ. तुका म्हणे अनु तुझविन नाही, नाभावुनी पाही वाड आहे. आणि म्हणून हे देवा आम्हाला आता कळालं की हा वाद जर संपुष्टात आला, अहमभाव सोहमभाव, नंतर त्या ठिकाणी सृष्टी असृष्टीवाद, त्या ठिकाणी अजातवाद वगैरे हे सगळे वाद जर संपुष्टात आले तर या जगामध्ये उरतो वाद संपला, तो उरतो तो संवाद. काय त्या ठिकाणी अशा उरतो तो संवाद. तुकोबारा गोड सांगतात की नाही, त्या ठिकाणी तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी. आणि मग तुकोबारा म्हणतात वाद खंडून गेल्यानंतर मग त्या ठिकाणी आवडीने वाद, आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद करू, आवडीने वाद, आवडीने वाद करू, पण तो वाद आमचा संवादामध्ये परिवर्तित करू. संवाद असेल, सुंदर वाद असेल, संभाषणात्मक वाद असेल, आणि म्हणून करू आवडीने वाद करू, आणि तुमच्या सुखाचा संवाद. आणि वाद संपुष्टात आला तर शिल्लक राहतो तो संवाद, आणि त्या संवादातून आम्हाला कळेल की तुका म्हणे अनु तुझविन नाही. या जगामध्ये अनुभर देखील जागा तुझ्या वाचून शिल्लक नाही. संपूर्ण त्या ठिकाणी सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, तुझ्याशिवाय या जगामध्ये काहीच नाही. सगळीकडे त्या ठिकाणी काय आहेस, तूच आहेस. सगळीकडे तुझी व्याप्त सत्ता आहे, हे आमच्या लक्षात येईल. तुका म्हणे अनु तुझविन नाही, आम्हाला लक्षात येईल. विश्वेश्वंभर बोले वेदांतीचे सार, किंवा जगी जगदीश्वर, जगी जगदीश शास्त्रे बोलती सावकाश. सगळ्या जगामध्ये जो भरलेला आहे त्याचं नाव जगदीश आहे, जगदाचा ईश आहे. म्हणून तू सगळीकडे व्याप्त आहेस. अणु एवढी जागा देखील तुझी शिल्लक नाही. तुझं नाव देखील आकाशाला देखील व्यापक आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. किती सुंदर प्रमाण आहे ज्ञानोबारायांचं, आहे की नाही. गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम. गगनापेक्षा वाढ नामच आहे, तर तू म्हणजे गगनाच्याही पेक्षा अत्यंत फार मोठा व्यापक आहे. तुका म्हणे अनु तुझविन नाही, तुझ्याशिवाय अनु देखील शिल्लक नाही. आणि नभावून पाही वाढ आहे, तर नभावून पाही वाढ आहे, आणि गगनाहून नाम वाढ आहे. तिथे तुकोबारायांच्या आणि चरणांमध्ये, तुकोबारायांच्या चरणामध्ये, ज्ञानोबारायांच्या चरणामध्ये सभाई अभ्यंतरी अवघा व्यापक मोरे. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, माझी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा गणू, माझी सोनियाचा दिनो. वाह वाह, गोड प्रमाण महाराज, अत्यंत सुंदर समर्पक. आणि सभाई अभ्यंतरू, त्या ठिकाणी सभाई आहे, स बाह्य म्हणजे आत देखील आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने धरी
कोंडिली हरीने कामा घातला चिरा. आणि त्या ठिकाणी वित्तवरा हे सगळं तुम्ही चिंतन पाहून घ्या. म्हणजे भगवान परमात्मा नभाहून पाही वाढ आहे, नभापेक्षा तो वाढ आहे. गगनाहून इथं नभ दिलंय तुकोबारायांनी आणि ज्ञानोबारायांनी गगन दिले, गगनाहूनी वाढ नाम आहे. अशा प्रकारचा भाग आहे. म्हणजे दोघांचं मत एकच ठरते. भगवान परमात्मा गगनापेक्षा काय आहे, व्यापक आहे. आकाशापेक्षा व्यापक आहे आणि समुद्रापेक्षा खोल आहे, म्हणून त्याला जगत जीवना म्हणतात. तिन्ही भाषा वेगवेगळे, माऊलींची वेगळी. हा हा दुसरे कोणी सांगितलं माऊली ज्ञानोबा गगनावरून म्हणतो, तुकोबारा नभावरून म्हणतो, हा हा तुकोबारा आकाशाची नाही का, अमराची सावली जायला. हा अमराची सावली. असो असा सुंदर अभंगाचं चिंतन आहे. तुका म्हणे अनु